म्हणतायत की वर्षभरात नरेंद्र मोदींना पाय उतार व्हावं लागेल, पण नरेंद्र मोदींची गेली 12 वर्ष आणि पुढचा येणारा काळ आहे, पंतप्रधान पदाची घोडदौड सुरूच आहे. पंतप्रधान पदाची घोडदौड सुरू आहे आणि त्या घोडदौडीखाली लोकशाही तुडवली गेली, देशाची न्यायव्यवस्था तुडवली गेली, देशाचा निवडणूक आयोग तुडवला गेला, अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभं राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. हे तुम्ही विसरू नका. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत आपली मर्दानगी आणि हिंमतबाजी दाखवलेली आहे. 12 वर्षात प्रधानमंत्र्यांनी तशी दाखवल्याचं मला दिसत नाही. ऑपरेशन सिंदूरसुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांना गुंडाळावं लागलं. पंतप्रधान या विषयावर काल आपण एक अतिशय ठामपणे भूमिका मांडली होती की इंडिया अलायन्सने पंतप्रधान पदाचा चेहरा समोर नेला पाहिजे. नेहरूंचं काय म्हटलं तुम्ही? नेहरू आणि मोदींमध्ये कंपॅरिझन केलं जातं की नेहरू कशा प्रकारे त्यांनी फंडामेंटल काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आता मोदी अशा प्रकारे गोष्टी करत हे जे नाही, मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरुद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेलं एक तेजस्वी नेतृत्व होतं. पंडित नेहरूंनी देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची आजची किंमत ही 80,000 कोटी आहे. आजचं मूल्य त्या संपत्तीचं 80,000 कोटी आहे. त्या काळामध्ये ते 225 कोटी होतं. ही संपत्ती पंडित नेहरूंनी देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळामध्ये कोणी अडाणी, अंबानी किंवा अन्य कोणी हे जे आहे सगळे नावं घेत नाही मी, हे निर्माण झाले नाही. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम निर्माण केले. तेल कंपन्या, LIC, असे अनेक उपक्रम सार्वजनिक, ONGC, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, IIT, IIM. मोदीने काय केलं हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही एक माफक अपेक्षा जी त्यांच्या तपपूर्तीनंतर जनतेने किंवा पत्रकारांनी व्यक्त केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचं कारण नाही. मोदींनी राम मंदिर